नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बसून व्हिडिओ बनवत आहे, याचा अर्थ तुम्हाला दाखवत आहे मी. तसं तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की व्हिडिओ कशाबाबत आहे, म्हणजे कोणता व्हिडिओ आहे. हो, तर मी अद्दूला आहे ना, अद्दूला आणि मला, तर अद्दूचा नवसाचा कार्यक्रम झाला, तुम्ही बघितलेच. तर तिथे आहे ना, काही म्हणजे माझे जे रिलेटिव्स होते त्यांनी थोडं मला हे दिले होते अहेर. आणि अहेरात काय देतं तुम्हाला माहीतच आहे, साडी, ड्रेस वगैरे हे ते. तर तेच दाखवायला मी इथे बसला आहे. हे बघा, इकडे पिशवी घेऊन बसली आहे मी. तर जास्त पाहुणे तर नव्हते, कारण की याच्या आधी अदूचा बड्डे, बारसा तर खूप मोठा केला होता आम्ही. त्या बारसात वगैरेच खूप सारं आम्हाला मिळालेलं. अदूला ज्वेलरी वगैरे मस्त सुंदर सुंदर ज्वेलरी मिळाली. ते अद्दूची ज्वेलरी आहे ना, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. अद्दूच्या बारशाला काय काय मिळालं. तर ते असो, आता आहे ना नवसाला काय मिळालं अद्दूला आणि मला, तर ते तुम्हाला दाखवते. आणि मला ह्याने इतकी प्रिटी साड्या दिल्या ना माझ्या रिलेटिव्सनी, खरंच जसं मला पाहिजे होते, सिम्पल सोबर. आणि ते नेसल्यानंतर जस्ट वाव दिसू आपण असे साड्या, म्हणजे साडी मला दिलेत. तर तेच मी तुम्हाला ते दाखवायला बसले. खरंच खूप सुंदर सुंदर साड्या मला दिले त्यांनी, माझे जे रिलेटिव्स आहेत त्यांनी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोणती साडी मिळाली, अद्दूला कोणते काय मिळाले ते मी तुम्हाला दाखवते. तर चला सुरुवात करूया. पहिला सुरू करते अहोनपासून. अहोंना तर तसं अर्ध्या जणांनी तर हेच दिलं, पॉकेट पॉकेट पैसा. तर ते पुष्कळ जणांनी तसं आम्हाला आहे ना पॉकेटच दिलं. पण माझी जी आजी आहे ना, आजीच म्हणजे चुलत आजी म्हणूया, तसं ते माझ्या बाबांना आहे ना, त्यांनी मानसपुत्र मानतात. ती आजी आहे, ती इतकी सुंदर आहे ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलीच असेल. जे अद्दूचा नवस करताना आहे ना, जे प्रसाद वगैरे करताना जिथे बसून होते, जे ग्रीन कलरचा पातळ घालून होते ना, त्या आजींची गोष्ट करत आहे मी. नसाल बघितले तर एकदा नक्की रिवर्स जा, बघा एकदा ती आजी कोण आहे. खरंच ती आजी खूप सुंदर आहे. आज ते दादा आले नव्हते, म्हणजे ते आजीचे हस्बंड आहे, त्यांना मी दादा म्हणतो. तर दादाजी म्हणजेच दादा. तर ते आले नव्हते, पण ती आजी आली होती. खूप जोकिंग आहे ती आजी, म्हणजे खूप बढिया पर्सन आहे ती खरंच. तर त्या आजींनी आहे ना अहोंना खूप सुंदर असा शर्ट दिला आहे. हा शर्टसुद्धा अहोंना खूप आवडला. आता हे शर्ट वगैरे अहोंनी घालून तर नाही बघितला, कधी घालून बघतील तेही मला माहीत नाही. तर आता ते सध्या जॉबवरच गेले आहेत त्याच्यामुळे. तर हा शर्ट दिला आहे आजींनी. पूर्ण खोलून दाखवणार नाही, ऑल बॉडी अशीच आहे, मी तुम्हाला जवळूनही दाखवते. हे बघा, आणि छोटी छोटी म्हणजे सॉरी, थोडे थोडे लाइनिंग्स टाईप आहेत. कॅमेरामध्ये किती दिसत आहे मला माहीत नाही, पण प्रत्यक्षात पाहिलं ना खरंच खूप सुंदर आहे हा शर्ट. तर अहोंनासुद्धा खूप आवडला. तर आता अहो आल्यानंतर एकदा त्यांना घालून बघायला सांगते. तर हा अहोंचा गिफ्ट आहे. बाकी तर त्यांना पॉकेट मिळाले. तर दुसरा आहे ही प्रिटी साडी. तर ही साडी आहे ना दिली माझ्या आत्याने, म्हणजेच माझी जी मजवी आत्या आहे ती. मी यावेळेस तुम्हाला म्हटलं की गेल्यानंतर माझे सगळे फॅमिली मेंबर्सशी म्हणजे ओळख करून देते, पण तसं झालंच नाही, सॉरी. पण नेक्स्ट टाईम गेलं तर नक्कीच प्रयत्न करते. तर मजवी आत्या म्हणजे मला 3 आत्या आहेत. तर त्या 3 आत्यापैकी जी माझी मजवी आत्या आहे, मधली आत्या, ती आत्या बघा, ही इतकी सुंदर साडी दिली ना, खरंच मला खूप आवडली ही साडी. सिंपल आहे, हलकी आहे, इतकी सुंदर साडी आहे ना. आणि मेन म्हणजे माहीत आहे, मला आहे ना असेच साड्या खूप आवडतात. जास्त बचबच किंवा हेवी साड्या मला नाही आवडत. तुम्ही आजपर्यंत मला साडी नेसून बघितली असाल तर माझी कोणतीच साडी हेवी नाही आहे, सिंपल आणि सोबर लुक देणारी साडी आहे. तर ही बघा, ही साडी दिली. पूर्ण बॉडी अशीच आहे. याचा पल्लूही मला माहीत नाही कसा आहे, पण याला मी खोलली नाही. पण मी आता खोलणार नाही आहे, सॉरी. खोलून तर दाखवणार नाही, कारण की मला हे शिवायला वेळ आहे, ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायला. त्याच्यामुळे मी आता पूर्ण काढणार नाही. पण पूर्ण बॉडी अशीच आहे या साडीची. ही बघा, इतकी सुंदर साडी आहे ना, खरंच खूप सुंदर साडी आहे. तर ही साडी दिली माझ्या मधली आत्या आहे, त्या आत्याने दिली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मला तर खूप आवडली, खरंच खूप आवडली. तर ही साडी दिली मजवी आत्यानी. आणि तर ही साडी दिली आहे माझी जी मोठी आत्या आहे, आणि म्हणजेच माझी मोठी आत्याची जी मुलगी आहे ना, म्हणजेच माझी मेहुनी. तर
तिने दिलेली आहे ही साडी. तर माझी आत्या मोठी आत्याने काय दिलं तर असं विचारू नका, कारण की माझी मेहुणी आणि माझी मोठी आत्या आहे ना सोबतच राहतात. म्हणजे माझी मेहुणीचे हस्बेंड वगैरे सगळे मिळूनच राहतात, कारण की माझे मोठी आत्याचे जे हस्बंड आहे ना ते वारले त्याच्यामुळे. तर ते दोघांनी मिळून दिलं असं म्हणलं तरी हरकत नाही. अद्दूला ड्रेस घेऊन दिला या ताईंनी, म्हणजेच माझी मेहुणी. तो ड्रेस मी आतमध्ये ठेवला आहे, तुम्हाला नंतर दाखवते व्हिडिओच्या शेवटी. तर ही साडी दिली माझी मेहुणी आहे तिने. खरंच ही सुद्धा साडी इतकी प्रिटी साडी आहे ना, शायनिंग कापड आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा शायनिंग कापड आहे, हे बघा तुम्हाला दिसतच असेल. खूप सुंदर साडी आहे. घातल्यानंतर सुद्धा या साडीवर इतकं सुंदर लुक दिसेल ना, इमॅजिन करा फक्त तुम्ही. या साडीवर मी स्वतःला इमॅजिन केलं होतं, मग मी चांगलीच दिसत होती. जोक्स अपार्ट. तर हे बघा ही साडी दिली माझ्या मेहुणीनी. हा खालचा बॉर्डर आहे, सिंपल आहे. हा बघा पूर्ण बॉर्डर असा आहे आणि पूर्ण बॉडी अशी आहे, त्यात मध्ये मध्ये असे हे जास्वंद असे फूल आहे. तर ही साडी दिली माझ्या मेहुणीनी. ही साडीसुद्धा मला खूप आवडली. खरंच असं नाही की रिलेटिव्सनी दिली म्हणून असं म्हणत आहे, पण खरं सांगू का त्यांची चॉईस आहे ना साड्यांच्या बाबतीत खरंच खूप चांगली आहे. तर ही साडीसुद्धा मला खूप आवडली आणि ही साडी दिली माझ्या मेहुणीनी, म्हणजेच माझी जी मोठी आत्या आहे तिच्या मुलीने. तर तुम्हाला कशी वाटली ही साडी ही सुद्धा मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मला तर खूप आवडली. चला तर आता तिसरी साडी दाखवते. जस्ट लुकिंग लाईक अ वॉव साडी आहे, ती सुद्धा दाखवते मी. टेंटेडेन हे बघा. तर ही साडी बघा किती सुंदर साडी आहे ना, पार्टी वेअर साडी. तर ही साडी मी तुम्हाला सांगितली स्टार्टिंगला, अहोंना जो शर्ट दिला ना त्याच आजींनी ही साडी मला दिली आहे. त्या आजींना मी नको म्हटले, पण त्या आजींनी इतकी सुंदर साडी घेतली ना, खरंच खूप सुंदर साडी घेतली. मला आहे ना अद्दूच्या जो बारसा गेला होता ना मी नामकरण सोहळा, त्यात सुद्धा आजीने इतकी सुंदर साडी दिली ना, खरंच खूप सुंदर साडी दिली. ती साडी आहे ना मी माझी जी भाची होती तिचा जो नामकरण सोहळा होता ना तिथे घातलेला पर्पल कलरची साडी होती, तो सुद्धा व्लॉग मी अपलोड केलेला आहे, प्लीज एकदा नक्की चेक करा. तर ही साडी ती आजींनी दिलेली आहे. इतकी सुंदर साडी आहे ना, पार्टी वेअर साडी आहे, तुम्ही बघू शकता. तर शिमरी टाईप कापड आहे याचा. तर शायनिंग आहे, थोडंसं शाईन पण करतं, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा मी जवळून दाखवते. याला पण मी खोलू नाही शकत, सॉरी, कारण की मला हे शिवायला ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायला खूप वेळ आहे त्याच्यामुळे. तर म्हणून मी आता असंच पॅकिंग करून ठेवणार आहे, पण तुम्हाला मी वरतूनच दाखवते. हे बघा हा पल्लू असेल त्याचा, बहुतेक की पल्लूच आहे. तर ब्लॅक आणि काय म्हणूयात ग्रे कलरमध्ये आहे ही साडी. ही साडीसुद्धा मला खूप आवडली, खरंच सगळ्यांना खूप आवडली ही साडी. तर तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा, तुम्हाला आवडली की नाही. ऑफकोर्स तुम्हालाही आवडलीच असेल, कारण की खरंच खूप सुंदर साडी आहे. ही घातल्यानंतर सुद्धा खूप छान लुक येते या साडीला. तर ही साडी दिली त्या आजींनी. बघा अशी सुंदर साडी आहे. तर आता वेळ आहे, पुन्हा एक साडी आहे ना माझ्या वहिनींनी दिली आहे, म्हणजेच वहिनी म्हणजे माझ्या मोठी आईची सून, म्हणजे माझी जी मम्मी आहे, मम्मीची जी मोठी बहीण आहे तिची सून. पण ती साडी आहे ना तीच अशी सिंथेटिक साडी आणि सिंपल खूप छान साडी आहे, पण ती साडी मी माहेरीच ठेवली आहे, कारण की ते ब्लाऊज मी स्टिच करायला तिकडे दिलं माहेरी, म्हणून ती साडी तिकडेच आहे. ती आणल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर आता तर पुष्कळ साड्या वगैरे दाखवायची आहे, पण आता दाखवायला बसले तर मी व्हिडिओ खूप लॉंग होईल. मला तेवढा लॉंग व्हिडिओ शेअर करायचा नाही आहे, कारण की पाहायलासुद्धा जे माझे सबस्क्रायबर्स आहेत ना ते कंटाळा करतील म्हणून. तर मंडळी माझे साड्या वगैरे दाखवून झाले, तर आता वेळ आहे अद्दूला काय मिळालं ते. तर अद्दूला बघा हा प्रिटी ड्रेस आहे, खूप सुंदर ड्रेस आहे. हा ड्रेस आहे ना माझी जी मधली आत्या आहे ना, सांगितली तुम्हाला, जी मला साडी दिली होती, फर्स्ट साडी दाखवली ती आत्या, तर त्याच आत्याने हा ड्रेस दिला अद्दूला. खूप सुंदर ड्रेस आहे, मऊ कापड आहे, खूप सुंदर आहे आणि खूप सॉफ्ट कलर आहे. कलरसुद्धा खूप सॉफ्ट आहे, लाईट कलर, खूप छान आहे ड्रेस. असा प्रिल आहे, हे बघा असा प्रिल आहे पूर्ण ड्रेसला आणि मागे बांधायला असे नॉट दिले आहेत. तर असे नॉट दिले आहेत. तर हा ड्रेस बघा खूप सुंदर ड्रेस आहे आणि इथे हे लटकन टाईप दिलेला आहे. हा नसता तरी खूप फरक काहीच झालं नसतं, पण असं आहे तर आहे. बघा हा पूर्ण ड्रेस आहे.
हा ड्रेस मधली आत्याने दिलं अद्दूला. आणि हा ड्रेस बघा, जी आजी म्हणाली ना तुम्हाला, त्या आजीने घेऊन दिलं. खरंच ती आजी आहे ना, इतकं करते ना आमच्यासाठी, खरंच खूप चांगलं वाटतं. असं वाटते की माझी स्वतःची आजी आहे, पण ती स्वतःचीच आजी आहे. तर हे बघा, हा ड्रेस आहे ना, किती सुंदर प्रिटी ड्रेस आहे. जांभळ्या कलरचा ड्रेस अद्दूला एकही नव्हता, तर आजीने बघा किती सुंदर ड्रेस घेऊन दिला अद्दूला. खूप सुंदर आहे. हा नेटसुद्धा सॉफ्ट आहे, असं नेटला सुद्धा प्रिल आहे, हे बघा दिसत असेल. आणि इथे शिमरी कापड आहे, खूप सुंदर. हे सुद्धा शिमरी आहे पण खूप मऊ आहे. आणि इथे एक फ्लावर आहे, इथे एक लटकन दिलेला आहे. खूप सुंदर असा ड्रेस दिला आजीने. आणि मागे बांधायला नॉट आहे. तर हा बघा, हा ओव्हरऑल ड्रेस. आणि तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडला हा ड्रेस. मी नक्की अद्दूला घालून देणार. आणि माझी जी आत्या घेऊन दिली ना, तो सुद्धा ड्रेस मी अद्दूला नक्की घालून देणार. तर हा ड्रेस आहे, किती सुंदर ड्रेस आहे अद्दूचा, मला खूप आवडला. तर हा ड्रेस. आणि हा एक ड्रेस मला लक्षात येत नाही, हा ड्रेस कोणी दिला मला, खरंच मला लक्षात येत नाही हा ड्रेस कोणी दिला. तर हा एक ड्रेस आला आहे. हा खाली पॅन्ट आहे, कॉट सेटसारखा आहे, पण हा खूप मोठा होईल अद्दूला, आत्ता येणार नाही, नंतर घालून देईन मी. तर हा बघा, हा वरचा टॉप आहे कॉट सेटचा पूर्ण. हे बघा, जवळून दाखवते मी. असं कॉट सेट आहे. आणि याला बटन्स नाही आहेत बरं का. याला बघा असं चिपकवायला, हे बघा असे स्टिकर काय म्हणतात याला माहीत नाही, ते दिलं आहे चिपकवायचं. तर हा आहे अद्दूचा कॉट सेट. हा खालचा पॅन्ट. आणि हा एक ड्रेस आहे, सलवार टाईप आहे. हे बघा, हा वरचा आहे आणि हा खालचा पॅन्ट आहे. हे बघा, हा खालचा पॅन्ट आहे. तर हा एक ड्रेस आहे अद्दूला आलेला. पुन्हा एक ड्रेस आहे, तो मेहुनी दिलेला, तो दाखवते तुम्हाला. तर मंडळी हे बघा, हा ड्रेस आहे, हा जो सांगितलं ना माझी मेहुनी, तर ती दिली अद्दूला. हा घालून सुद्धा दिली मी अद्दूला, म्हणून हा चोळामोळा दिसत आहे, सध्या धुवून वगैरे होतं म्हणून. तर हा सिंपल आहे ड्रेस, पण खरंच खूप छान आहे, घरी डेली यूजसाठी चांगला आहे. तर हा ड्रेस माझी ती मेहुनी आहे, तिने घेऊन दिलेला आहे. तर डेली यूजसाठी छान आहे. आणि हो, सर्वात मोस्ट म्हणजे जी माझी बहिणीस म्हणजे माझा मोठा भाऊ आणि बहिणी, त्यांनी कोणता ड्रेस दिला मला लक्षातच नव्हतं त्यांच्या ड्रेसवरची. तर हा बघा, इतका सुंदर लाचा दिला ना अद्दूला, खूप सुंदर. याचे हे ना फोटोसुद्धा मी मेन्शन करून देईन वाटल्यास, ती घालून आहे, इतकं सुंदर दिसत होती ना, खूप सुंदर दिसत होती. तर हा ड्रेस माझ्या बहिणीचा चॉईसचा आहे, बहिणीनेच घेतला चॉईस करून. वरचा टॉप आहे आणि खालची जी मिडी आहे ना, हे बघा, हे बघा, ही आहे ना खालची मिडी आहे, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. अद्दू घातल्यानंतर इथे बघा किती सुंदर असा लटकन दिला आहे. लाच्याला लटकन राहिलं ना, खरंच खूप सुंदर दिसतो. तर हा लाच्याचा खालचा लाचा आहे आणि हा वरचा टॉप आहे. बघा, मी पूर्ण दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि याला एक ओढणी सुद्धा आहे बरं का. हे बघा, ओढणी सुद्धा खूप मऊ आहे, सॉफ्ट आहे. आणि ही ओढणी सुद्धा दिली आहे, खूप सुंदर ओढणी आहे. तर हा ड्रेस दिला बहिणी आणि भाऊंनी, म्हणजेच घरच्यांनी दिला. तर खूप सुंदर आहे हा सुद्धा ड्रेस. तर कसा वाटला हा ड्रेस तुम्ही कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर व्हिडिओ खूप लॉंग होईल बहुतेक. तर चला, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला कोणती साडी खूप जास्त आवडली ते कॉमेंट करून सांगा. आणि अद्दूचा ड्रेस कोणता जास्त आवडला ते सुद्धा कॉमेंट करून सांगा. किंवा सगळेच खूप आवडले ते सुद्धा कॉमेंट करून एकदा नक्की सांगा. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली एक कमेंट देखील करायला विसरू नका. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.